मालेगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अजंग येथे 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने संध्याकाळी 6 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारसमल पवार हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू पवार यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासही अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचा शुभारंभ रशीद शेख यांच्या शुभ हस्ते झाला। या प्रसंगी अजंग गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते चंदू चौधरी, पत्रकार बाळासाहेब अहिरे, सुनील शेलार, सचिन तावडे, ग्रामपंचायत सदस्य शरद पवार व गोकुळ सूर्यवंशी, भगवान सोनवणे, सुनील पवार, संतोष देवरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पारसमल पवार यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। त्या दिवशी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनीही हिंसेचा त्याग करून बुद्ध धम्म स्वीकारला होता। या दोन्ही घटना भारतीय इतिहासातील परिवर्तनाचे प्रतीक आहेत। डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध धम्म आणि संघ यांचा संदेश देत समाजात समानता, बंधुता आणि करुणा यांचे बीज पेरले। आज जगभर पसरलेला हा धम्म मानवतेचा मार्ग दाखवतो, असे मत पवार यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। संपूर्ण अजंग परिसरात या दिवशी धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि अभिमानाने साजरा करण्यात आला। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या